बॉटम 3 मध्ये ऋतुजा लाड, स्वरदा गोखले आणि अपूर्वा गज्जला ह्या तिघी जणी आहेत. एक एक करून मी इकडे बोलवणार आहे आणि म्हणजे त्याच्यात क्रमवार नाहीये, आपण असंच एक एक करून ह्यांना इकडे बोलवूया, यांची गाणी ऐकूया आणि त्यानंतर आजचा निकाल आपल्या समोर येईल. मी सर्वात प्रथम इकडे बोलवते, टाळ्यांनी स्वागत करूया स्वरदा गोखले. स्वरदा, पुन्हा एकदा डेंजर झोन, बट नो प्रॉब्लेम, कारण हा काही निकाल नाही आहे अजून. तर विश यू ऑल द बेस्ट गाण्यासाठी. थँक्यू. आणि मतांच्या बाबतीत तुझा दुसरा क्रमांक आहे, सो विश यू ऑल द बेस्ट. आणि कुणावरती पिक्चराइज्ड गाणं गाणार आहेस तू? अभिनेत्री सीमाताई. वंडरफुल. सीमाताईंबद्दल खूप काही बोलण्यासारखं आहे आपल्याकडे. ऑल द बेस्ट. तुला पाहते रे, तुला पाहते, तुला पाहते रे, तुला पाहते, तुझी मूर्त माझ्या पुरी राहते रे, तुला पाहते रे, तुला पाहते, जरी आंधळी मी तुला पाहते. किती भाग्य या घोर अंधेपणी, दिसे स्वप्न झोपेत जागेपणी. किती भाग्य या घोर अंधेपणी, दिसे स्वप्न झोपेत जागेपणी. उणे लोचनाचे सुखे साहते रे, तुला पाहते रे, तुला पाहते, जरी आंधळी मी तुला पाहते. कधी भक्त का पाहतो ईश्वराला, नदी न्याहळी का कधी सागराला. कधी भक्त का पाहतो ईश्वराला, नदी न्याहळी का कधी सागराला. तिच्या सारखी मी सदा वाहते रे, तुला पाहते रे, तुला पाहते, जरी आंधळी मी तुला पाहते. छान झालं स्वरदा. तू सीमाताईंचंच गाणं निवडण्या पाठीमागचं कारण? त्या एक उत्तम अभिनेत्री तर आहेतच, आणि हे जे गाणं मी आत्ता सादर केलं जगाच्या पाठीवर या चित्रपटात, तर सीमाताईंशिवाय हा चित्रपटच होऊ शकला नसता. म्हणजे इतक्या उत्तम अभिनेत्री त्या आहेत. आणि आत्ता आपण एवढी ही चित्र लोकांनी पण सगळी त्यांची वेगवेगळ्या भावमुद्रा बघितल्या असतील, तर सगळ्यात एक गोष्ट अशी दिसते त्यांच्या चेहऱ्यावर, एक असे सात्विक भाव आणि एक असं शांतपणा असा दिसतो. असं मग मला तो एक माझ्या गाण्यातनं आणता यावा असं वाटलं, त्यामुळे त्यांचं गाणं घ्यावं असं वाटलं. क्या बात आहे. मला वाटतं की एक त्यांची आणि रमेश काकांची जोडी, मग इतकी रोमॅन्टिक जोडी ऑन स्क्रीन, ती ऑफ स्क्रीन सुद्धा तितकीच रोमॅन्टिक जोडी, तितकीच सक्सेसफुल जोडी राहिली आहे दोघांची. आणि सीमाताईंबद्दल जर बोलायचं झालं तर अभिनेत्री तर ते उत्तम आहेतच, पण इतकं सगळं मिळत असताना आणि इतका सक्सेस, नेम, फेम, ग्लोरी सगळं पाठीशी असताना एका क्षणी त्यांनी फक्त एक डिसिजन घेतला की ह्यापुढे मी काम करणार नाही, कारण मला माझ्या मुलांकडे बघायचंय, मला माझ्या घराकडे बघायचंय. आणि मला वाटतं तो सॅक्रिफाईस कोणत्याही इतक्या मोठ्या अभिनेत्रीच्या दृष्टीने तो फार कठीण असा एक डिसिजन असतो तो, आणि तो त्यांनी घेतला. आणि आत्तापर्यंत सुद्धा, आज सुद्धा त्यांना अनेक लोक चित्रपट त्यांच्याकडे घेऊन जातात, सिरियल्स घेऊन जातात. आज सगळ्यात त्या नाही म्हणतायत की अजून सुद्धा नाही. मुलं आता मोठी झालेली आहेत, सेटल झालेली आहेत, पण आता त्या नातवंडांमध्ये बिझी आहेत. तर तेव्हा सीमाताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. चालेल. गाण्याविषयी बोलण्याच्या आधी मी सांगतो की सीमाताई खरोखर इतक्या साध्या व्यक्ती आहेत. त्यांचा अनेकदा एपिसोड बघून मला फोन आलेला आहे आपल्या हे शेड्यूल चालू असताना. मला अगदी आठवत आहे, मी दमलेल्या बाबाची कहाणी तुला जेव्हा गाणं गायलं
ते टेलिकास्ट झाल्याच्या दिवशी त्यांचा मला रात्री फोन आला आणि त्या म्हणाल्या की आम्ही दोघांनी हे गाणं बघितलं आणि मला खरंच असं वाटलं की तो काळ सुद्धा आपण जो कामामध्ये खूप बिझी होतो आणि आपण मुलांबरोबर घालवायला हवा होता तो पण आपण उगीच घालवलेला काय कामामध्ये, इतकं तो आम्हाला बोचणी लागली. तर हे इतक्या मोठ्या व्यक्तीने मुद्दामून फोन करून सांगण्या इतकी सेन्सिटिव्हिटी आणि इतका साधेपणा त्यांच्यामध्ये आहे. खरोखर मला खूप भरून आलं, खूप अभिमान वाटला सारेगमप विषयी की इतकी मोठी व्यक्ती आपला कार्यक्रम इतकं रेग्युलर लेवलला त्या बघतात. स्वरदाबद्दल हे नक्की मला असं वाटतं की तुला ह्या प्रकारच्या कॉम्पोजिशन्सचा एक जो अंदाज आहे तो फार करेक्ट आहे की सुधीर फडके किंवा दत्ता डावजेकर हे जे स्कूल आहे, विशिष्ट प्रकारच्या जागा, विशिष्ट प्रकारचे शब्दोच्चार, कारण बाबूजींच्या गाण्यामध्ये कधीच लॅग केलेले नसतात, तालाला उगीच ताणलेले नसतात, क्रिस्प शब्द असतात. ते तू खूप छान गायलीस. आणि सगळ्यांसाठीच एक गोष्ट सांगतो की स्क्रीनमधनं बाहेर येणारा आवाज पाहिजे. जर तुम्हाला प्लेबॅक सिंगर व्हायचं असेल तर जसा आमच्या मित्राचा आवाज आहे की पण तसं गाऊन घेणारे म्युझिक डिरेक्टर लागतात आणि तसा माझा म्युझिक डिरेक्टर मित्र. तर तुझ्याकडे तो खरंच गुण आहे की तुझा आवाज असा पडदा फाडून बाहेर येऊ शकतो. म्हणजे आता पण मी कितीही लक्ष पडद्याकडे दिलं तरी तुझं गाणंही तितकंच कंपल्सरी ऐकावं लागत होतं, इतकं त्याचा व्हॉल्यूम छान आहे. तर असाच व्हॉल्यूम छान ठेव. ऑल द बेस्ट. मस्त झालं गाणं, खूप छान. मला वाटलं की काही ठिकाणी दमछाक झाली, जरा पळताना पळावं लागलं श्वासाला की पुरला नाही. सुरात होतीस आणि आवाज खूप छान लागला. आणि मुख्य म्हणजे सीमाताईंना आवाज खूप सूट होणारा होता कॅरेक्टर वाईज. आणि सीमाताईबद्दल काय सांगायचं, त्यांनी जी इमेज बिल्ड केली आहे त्यांच्या कारकिर्दीमधनं, त्यामुळे त्या प्रत्येकाच्या घरातलं एक असं व्यक्तिमत्व आपल्याला वाटतं त्यांना भेटल्यानंतर. तर शी इज सच अ फॅन्टॅस्टिक लेडी आणि खूप छान गाणं झालं. थँक्यू व्हेरी मच. So Swarida, keep your fingers crossed. All the best.